मित्रांनो, माझ्या हातात आहे हे मोहरीचं तेल आणि मी आता हे ह्या कोकराला एकच मिनिट बाळू मामा, त्याच्या रवंत चालू आहे तर एकच मिनिट. अरे आबा एक मिनिट. बघितलं का, मी हे मोहरीचं तेल ह्या कोकराला पाजलेलं आहे. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की मोहरीचं तेल पाजण्याचे फायदे काय, तोटे काय, या सर्व गोष्टी मला विचारत असतात. चला तर मग सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी रंदे भैया शेळीपालन फार्म या शेळीपालन फार्म यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सर्वप्रथम आजचा व्हिडिओ आणि टॉपिकला डायरेक्ट सुरुवात करूयात की मोहरीचं तेल पाजण्याचा शेळ्यांना फायदा काय आणि तोटा काय दोन्हीही सांगतो. सर्वप्रथम बघू शकता मोहरीचं तेल भेटतं कुठं, तर मोहरीचं तेल किराणा मालाच्या दुकानात आरामशीर तुम्हाला मिळून जातं, त्याच्यातला काही विषय नाहीये. आता हा जो आहे हा थोडासा काळं दिसत असेल, काळं नाहीये, बाहेरून बॉटल थोडीशी खराब झाली आणि मध्ये याच्यामध्ये काळा आहे. आणि हे मोहरीचं तेल आपण ह्या कोकराला का पाजलं तेही मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे चालू व्हिडिओमध्ये सांगतो. सगळ्यात पहिले मोहरीचं तेल पाजल्यामुळे किंवा मोहरीचं तेल हे शरीरानं गरम असल्यामुळे शेळ्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्याचं काम हे मोहरीचं तेल करत असतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजते, शेळ्या काकडतात, टेम्परेचर कमी होतं, ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे मोहरीचं तेल यूज केलं जातं बघा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मोहरीचं तेल आणखीन काय करतं, तर मोहरीचं तेल बघा ऊर्जा निर्माण तर करतंच, परंतु शेळ्यांची पचनशक्तीसुद्धा वाढवतं आणि पचनशक्ती वाढवल्यामुळं शेळीनं जे खाल्लं ते तिला पचतं आणि जे खाल्लं ते पचलं म्हणजे शेळीचं आपलं जे रुटीन आहे किंवा तिला दिलेला चारा आहे तो सक्सेसफुल होत असतो. तर मग याचं नियोजन कसं करायचं किंवा मग अजून त्याचे नफे तोटे काय. सगळ्यात पहिला नफा जाणून घ्या. एकतर वजन वाढ, पचनशक्ती स्ट्रॉंग झाल्यामुळं वजन वाढ खूप जबरदस्त होते. त्याच्यानंतर लहान पिल्लं जे असतात त्यांच्या अंगावर या पद्धतीची चकाकी येण्याचं काम हे मोहरीचं तेल आणतं किंवा करतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की विक्रीच्या टायमाला ज्या वेळेला तुम्हाला चकाकी हवी असते त्यावेळेला ते खूप गरजेचं पडतं. त्याच्यानंतर पिल्लांमध्ये, लहान पिल्लांमध्ये एनिमा करण्यासाठी हे मोहरीचं तेल वापरलं जातं. एनिमा म्हणजे काय, पिल्लाची जर संडास रोखल्या गेली किंवा मग पिल्लाचं पोट जाम झालं त्यावेळेला ते पोट मोकळं करण्यासाठी एनिमा करायचा असतो. तो एनिमा जर तुम्ही 2-5 ml तेल पाजलं आणि 2-5 ml लेंडीच्या जागेवर सोडलं, पिल्लू काही मिनिटातच मोकळं होऊन जातं. हे झाले मित्रांनो नफे. अजून कसं द्यायचं, काय द्यायचं, तर बघा हे जे मोहरीचं तेल आहे हे मोहरीचं तेल तुम्ही डायरेक्टली लहान पिल्लाला 2-2 ml रोज सकाळी पाजू शकता आणि मोठ्या शेळीला रोज नाही जरी म्हणलं तरी बी हप्त्यातून 2-3 वेळा जर एक दिवसाआड जर 5-5 ml जर पाजलं काढा करून तर खूप जबरदस्त असतं. दुधाच्या शेळीला 100% पाजायचं, गाभण शेळीला थोडं कमी पाजलं तरी चालतं. काढा कसा बनवायचा त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ आहे आणि डायरेक्ट तेल पाजलं तरी जमतं, काहीही हरकत नाही. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, उन्हाळ्याच्या दिवसात मोहरीचं तेल पाजायचं नाही. जशी जशी थंडी पडेल तसं तसं तुम्ही मोहरीचं तेल शेळ्यांना पाजायचं आहे, कारण त्याचा फायदा खूप सारा होतो शेळ्यांना आणि खूप चांगलं असतं. गाभण शेळ्यांना तर चालतं, काही अडचण नाही आहे. दुसरी गोष्ट, अजून ज्या वेळेला पिल्लांना सर्दी खोकला होतो मित्रांनो, आता यांना सर्दी का झाली तर यांनी थोडंसं बाहेरचं खराब पाणी पिलं होतं 1-2 दिवस, तर ते खराब पाणी पिल्यामुळे सर्दी झाली. तर मग त्याच्यासाठी तुम्ही नेटकॉप यूज करू शकता किंवा मग एन्ड्रोटास BH पण यूज करू शकता. पण सगळ्यात बेस्ट आपल्याकडे हे अवेलेबल होता काढा, तर आपण काढाच त्याला पाजतो आहे. आणि काढा पाजल्यामुळं काय होतं, सर्दी मित्रांनो लई फास्ट एकदम छाती मोकळी होऊन जाते, सर्दी खोकला एकदम गायब होऊन जातो मित्रांनो आणि पिल्लू टणटणीत होऊन जातं. तर या सर्व गोष्टी आहे बघा. त्याच्यामुळं मोहरीच्या तेलाचे हे सगळे फायदे आहे. बरेच लोक विचारतात मोहरीच्या तेलाचे फायदे काय किंवा तोटे काय, तर फायदे तर हे आहे की जबरदस्तपणे दूध वाढणे, दूधपेक्षा बी पचनशक्ती वाढते, पचनशक्ती वाढलं की ऑटोमॅटिकली वजन आणि दूध दोन्ही वाढत असतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वजन वाढणे, चकाकी येणे, हे फायदे होतात. त्याच्यानंतर कसं द्यायचं, तर लहान पिल्लाला 2-2 ml रोज सकाळी पाजायचं पिंकू ग्राईप वॉटर सोबत आणि त्याच्यानंतर मोठ्या शेळीला 5-5 ml हप्त्यातून 3 वेळा पाजलं तरी चालतं. काढा बनवला आणि जर थंडीचे जबरदस्त थंडीचे दिवस असेल तर 10-10 ml सुद्धा तुम्ही पाजू शकतात मोठ्या शेळीला आणि लहान पिल्लाला 5-5 ml सुद्धा पाजू शकतात जर पिल्लू 3-4 महिन्याचं असेल तर.
त्याच्यानंतर मित्रांनो अजून जर फायदे करायचे ठरले तर सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात मस्त नियोजन ते म्हणजे काय, शेळीची केस गळती थांबते बघा. मोहरीच्या तेलानं शेळीची केस गळती बऱ्या प्रमाणात थांबते. परंतु ती कधी थांबते, जर शेळीच्या पोटात जंतू वगैरे असेल आणि त्याच्यामुळं जर प्रॉब्लेम झालेला असेल तर. कारण म्हणजे जंतू मारण्याचं काम थोडक्यात हे मोहरीचं तेल करत असतं. फक्त गाभण शेळीला ते यूज करायचं नाही खूप जास्त, खाली शेळीला यूज करायचं केस गळतीसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो मोहरीच्या तेलानं काय होतं तर मोहरीच्या तेलानं पोटातले किटाणू मरतात. दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर शेळीचं पोट स्वच्छ होतं, अंगावर चमक येते, वजन वाढतं आणि सर्दी खोकला यासारख्या गोष्टी मोकळ्या होऊन जाते. सर्दी खाशी जुकाम हे होते मेन फायदे ह्या मोहरीच्या तेलाचे. 100% पाजा, पिल्लांच्या अंगावर अशी लपलप करणारी चमक येईल. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंदे भैया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकी फार्म अपडेट थोडीशी देतो. हे बघू शकतो तुम्ही. आता इथं मस्तपैकी शेळ्या वगैरे आपण 2-4 शेळ्या मोकळ्या होत्या पण आता सकाळी बांधल्या आणि अजून तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता दरवाजा बाकी होता फार्मचा, तर दरवाजा बनवायचं काम चालू आहे. एकच कडी राहिलेली आहे इथला कप्पा. त्याच्यानंतर इकडं दरवाजा काढलेला आहे आपण आणि जाळी वगैरे मारून त्याच्यानंतर आता मागच्या बाजूनं नेट मारायचं आहे, कारण भविष्यात आपल्याला तिथं भीत करायची. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, हे जे फार्म आपलं जुनं आहे हे उचलून आपण या बाजूला मारणार आहोत. म्हणजे त्यानं काय होईल तर इथं आपली ही जी रिक्त जागा आहे, मोकळी जागा आहे, भरपूर मोठी जागा आहे, जवळपास 30 बाय 30ची जागा असेल. तर या 30 बाय 30च्या जागेमध्ये इथं फार्म टाकून घ्यायचं आहे. आणि ही जी 35 बाय 30ची जागा आहे, 35 बाय 30ची असेल किंवा 25 बाय 35-40, आता इकडे लागेल तेवढं आपलाची, त्याच्यामुळे हे किती लांबवता येतं. पण असं 32 फूट पहिलं पत्र आहे. हे असे 32 फूट पत्र 32 बाय 12-13 आहे. तर 32 बाय 12ची जागा त्या आपल्याला त्या शेड खाली टाकायची, कारण ते शेड आहे बघा 25 बाय 35चं, त्याच्या खाली टाकायची 32 बाय 12 अशा पद्धतीनं. असं 12 फूट घ्यायचं, असं 32 किंवा 35 फूट ते पूर्ण करून घेऊ. आणि त्याच्यानंतर इथं जी जागा राहील हे बघा, हे 12 फूट आणि त्याच्यानंतर इकडं 12 फूट, असं 25 फूट आहे. तर या 25 फुटाला हे जे तुम्हाला दिसतं ही ताडपत्री ऑलरेडी 12 फुटाला मारलेली, अशीच ताडपत्री ह्या 12 फुटाला मारून घ्यायची अशी मस्तपैकी. आणि हे मोठं शेड बनवायचं. वरची ताडपत्री आपल्याला याच्यावरली बदलायची आहे. का बदलायची तेही सांगतो, कारण तुम्ही बघू शकता वरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की याच होलं पडलेले आहेत, किंवा खालून बी बघितलं तर या पद्धतीचे होलं ते ताडपत्रीला पडले. आपलं तुम्हाला मागं सांगितलं होतं काय झालं होतं, इकडं जाळ पेटावला, त्याच्या ठिंग्या उडाल्या, सगळी वरची ताडपत्री जळून गेली आणि हे असल्या प्रकारचे होलं त्याला पडलेले. आणि हे जे आहे तर हे नेट झाडाचं आहे, ते रोडच्या कडेला झाडं वगैरे माती वाहू नये म्हणून यूज केलं जातं. तर ते उरलेलं आपण आणलं होतं. तर जबरदस्त नियोजन आहे नारळाच्या सालीचं, बघू शकता तुम्ही. त्याला 2 साईडनं नेट असल्यामुळं जबरदस्त थंडीपासूनही बचाव करतं. तर या पद्धतीचं आपल्याला इथंही नेट मारून घ्यायचं आहे. म्हणजे हेही शेड आपण शेळ्यांसाठी बनवणार आहोत 30 बाय 30चं. आणि त्याच्यानंतर इकडं बी 15 बाय 30चं शेड बेस्टपैकी पत्रा वगैरे टाकून बनवणार आहोत. आणि जर जमलं तर इथं आपण आपल्या स्वतःला राहण्यासाठी बनवणार आहोत हे व्यवस्थित करून. आणि शेळ्यांना इकडं म्हणजे 30 बाय 30चे 2 शेड तयार होतील. मग एका याच्यात पिल्लं राहतील, एका याच्या शेळ्यात व्यवस्थित राहिल्या जातील, काही विषय नाही. ते बी आपण एकदम व्यवस्थित करणार आहोत. येणाऱ्या काळात तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. शक्यतो आपण हे जे शेड होतं हे बघू शकता तुम्ही. हा जो शेड होता हा आपण मेनली शेळ्यांसाठीच बनवणार होतो, पण आता थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे. कारण विषय असा आहे की थोड्याच दिवसामध्ये काही वेळेस एखाद्या वेळेस जर इथं रूम काढायच्या ठरल्या राहण्यासाठी, तर ते रूम काढण्यासाठी मग तिकडं जागा करायची आपल्याला. तर तिकडं जेव्हा घर चालू होईल मग त्यावेळेला मग आपल्याला सध्या तरी इथं जर समजा पिल्लांसाठी जागा करायची ठरली, आता भविष्यामध्ये एवढ्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला 100 शेळ्या करायच्या आहेत. तर 100 शेळ्यांना राहण्यासाठी आणि पिल्लांना राहण्यासाठी जागा भरपूर लागते. 50 शेळ्या 100 पिल्लं जरी म्हटले त्याच्यासाठी मग ते 30 बाय 30चं तिथं ताडपत्री पूर्णपणे मारून घ्यायची. उन्हाळ्यामध्ये आपल्या गाड्या चालू राहतील, आता व्यापाराच्या तर नवीन शेळ्या आणल्यानंतर त्यांना बसायला जागा लागते. तर ते शेड बी आपल्याला ताडपत्री मारून बनवायचं आहे. आणि इथं मग आपल्या प्रॉपरच्या ज्या घरच्या शेळ्या त्या इथं राहतील. आणि मग त्याच्यानंतर आपण जी पहिले त्या तिथंच आपण इथंच राहतो. आता 12 बाय 32चं जे आहे त्याच्यामध्ये 15 बाय 12मध्ये शेळ्या राहत्या, 15 बाय 12मध्ये आपण राहतो. तर तिथून हलवून मग आपण ह्या शेडमध्ये आता राहणार आहोत आणि शेळ्यांसाठी सेपरेट 2 कप्पे करणार आहोत. असा आपला प्लॅन चेंज झालेला आहे.
बाकी धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय, लव्ह यू ऑल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.